वटपौर्णिमेच्या दिवशी आपणास वडाच्या फांदीला ही एक वस्तू बांधायची आहे. यामुळे आपणास अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. त्याचबरोबर घरात लक्ष्मीचे आगमन होते. पतीची कामात प्रगती होते. पतीच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात आणि पतीची प्रगती होऊ लागते. त्याचबरोबर घरात पैसे येत नसतील, पैसे टिकत नसतील आणि पैसे बरकत येत नसतील तर हा उपाय तुम्हास वटसावित्रीच्या दिवशी करायचा आहे. यामुळे स्त्रियांना अखंड सौभाग्य तर लाभतेच, लक्ष्मीचा स्थायी निवास आपल्या घरात सुद्धा होऊ लागतो. तर कोणता आहे तो उपाय जाणून घेऊया. वडाच्या झाडाची पूजा झाल्यावर आणि प्रदक्षिणा झाल्यावर संपूर्ण पूजाविधी संपल्यानंतर हा उपाय आपणास करायचा आहे. लाल धागा 3 किंवा 7 वेळा गुंडाळून सुरक्षितपणे बांधायचा आहे. बांधताना मनात पतीच्या प्रगतीची आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना करावी. हळद ही सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे, तर लाल पिवळा धागा हे रक्षणाचे प्रतीक आहे. हा उपाय केल्याने पतीला राजयोग प्राप्त होतो आणि त्यांच्या कार्यातील अडथळे दूर होतात. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या फांदीला हळकुंड बांधणे हा केवळ एक वरवरची विधी नसून यामागे अतिशय सखोल धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय कारण आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.